नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसानंतर गावाकडे आलो होतो आणि आज आपलं ब्लॉग काढण्याचं इंटेन्शन वगैरे काही नाही किंवा एखाद्या गरीबाला त्रास देणे वगैरे असं काही नाही, परंतु गावाकडे कशा प्रकारे बार्गेनिंग वगैरे केलं जातं किंवा कशा प्रकारे छोटे छोटे स्कॅम होतात हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगच्या एंडला मी तुम्हाला सांगेल की नक्की झाला काय होता विषय. मी एवढीच तुला सांगते केस एका बाबाला येड लावते त्या माईला. एवढीच हे तर मावशी लई आहे. कधी मला भांडं घेत नाही. दोन बाऱ्या आल्या सकाळ दुसरी बाऱ्या उतरावायची अशा माणसात माणूस म्हणतात ती बाई दुसरी बारी आली बिचारी. 100 रुपये करत 150 दे. मला का म्हणजे माझी फोन आली की तुला एवढी केस देते माघारी आहे म्हणजे. शंभर घ्या आपल्या जागा ती बिचारी बिचारी कामाला नाही कामाला नाही तर घरच्या बाहेर नाही माणूस बिचारी दोन बाऱ्या आली दर बाई केस पैसे दे जरा बरं 300 रुपये देते म्हणले तिला पैसे किती 5,000 देते खरं काय ग मावशी गरीब पोट भरता आशा कधी दाखवू नये. दुसरी बार आहे माझी यायची नाही आम्हाला वाटलं लोखंडाचं आहे तुमच्याकडे म्हणून मी म्हणलं तुम्हाला या नाही मला लोखंडाचं घ्यायचं काय तर लोकांना चला चल बाबा या बाईनं भांडी वगैरे दोन्ही हाड पडत चला. तुम्ही घेतली का नाही घेतली? घेतली त्या तर बाईला घेतली केस देऊन 100 रुपये दिलं. आता केस झाली 500 रुपयाची. अय्यो मेलं ह्याच्यापासून काय सोनं म्हणते काय आता ती पुण्या मुंबईला ही काय गेल्यावर किती पैसे घेतात बघ बरं. आता मुंबईला जायचं मला ह्याला भांडवल किती आहे बघा आता मुंबईला जायचं सोपं आहे काय? सोपं आहे का जायचंय मला राहणार जायचंय मला राहणार तर 17 वारी पैसे ती ठोती बस मी तर गिरती फिरून चप्पल माझी कुठे हिला सुट्ट द्यायचं बी जीवावर येतं या आलंय तुझी चप्पल इकडं बघ की मांजर येते हप्ती सगळ्या घरात गांध्याचं सगळं काय आणि हिने काय केलं मला काय बुद्धी तुझ्या दारात जीव देऊ का एवढाच नाही कुठे यायला आम्हाला 2 मांजर आहेत मांजराची मालकी नाही का मी कुठे हिंडणार मी जा म्हणते नाही मोठ्या मांजराला चल म्हणे करते एक चपाती दूध वत्ती ती खाऊन ती पिढा पाचती पिढा घरात नाही नाही नंदबाई अरे मांजर खाली मागायचं मुंगस मागायचं मांजर मागायचं. मावशी दुसरी बारी आले तरी मला केस नाही लक्षात ठेवतो. अगं मग 100 रुपये कागबर 3 छटाक तुम्ही सांगा आता तुम्ही 2 छटाक बघले तिकडे गेले की 1 छटाक कसं वाढलं त्याला कागद लावले तर मग कशाचे कागद लावले तर कागदाचं एवढं वजन असतं का? बरं म्हटलं की त्याला बरं 3 छटाक त्याचं काय तसं नाही तुम्ही असं कर नका लोकांना फसवायचं काम. असं वजन असं वाटतं तिने असं केलं थोडं ती रेटलं होतं त्या हा ती वजन कागद धरले 300 रुपये देते बाई. बाबा भांडणं करू नका बाबा शांत बसा शांत बसा ब्रेक घ्या हा नको नको आता बस ब्रेक वजनाचा आता 1 छटाक तुम्ही भांड्याला असं द्या तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग सगळा बघितलाच असेल. तर झाला होता असा किस्सा की आजकाल खेडेगावामध्ये लेडीजच्या केसांवरती आपल्याला मटेरियल्स वगैरे देतात जसं की भांडे वगैरे देतात किंवा पैसे देतात. आता मी पुण्यामध्ये ज्या एरियात राहतो तिथं पण काहीतरी 500 रुपयाला पाव के जी असे काहीतरी केस घेतात आणि हेच ज्यावेळेस गावामध्ये घेतात लेडीज आले होते ते तर त्या लेडीजने ज्यावेळेस वेट केलं त्याचं तर त्याचं वेट जवळपास ती बोलत होते की 200 ग्रॅम एवढं पण नाही आहे. पण माझ्या आईने ते पाहिलं होतं की कशा प्रकारे त्याचं वेट करतायत तर तिनेच ते म्हणजे त्यांना द्यायला नकार दिला आणि त्यानंतर ते इलेक्ट्रिकल काट्यावर वजन केलं तर ते केस जवळपास 300च्या वरती त्याचं वेट भरलं 300 ग्रॅमच्या वरती. तर गावाकडे तुम्ही जर असं काही मटेरियल घेत असाल तर प्रिकॉशन्स घ्या. काही लोक अशा प्रकारे तुमच्यासोबत स्कॅम करतात. आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यांच्यावर भरोसा ठेवतो आणि शिवाय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एकतर ती स्कॅम करत होती लेडीज आणि वरून तिचेच असे हावभाव दाखवत होते की नाही का म्हणजे तुम्ही लोक मला सपोर्ट नाही करत आहे अशा प्रकारे की तुम्ही माझं मटेरियल घेत नाही माझा उगाचच टाईमपास करता. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की गावाकडे तुम्ही अशा प्रकारे जर काही घेत असाल तर जो जुना काट आहे त्याच्यावरती लक्ष द्या कारण जुन्या काट्यावर एक्झॅक्ट वेट आपल्याला मिळत नाही. ते जुनं होतं ते होतं ठीक आहे जुनं ते सोनं परंतु हे लोक त्या गोष्टींचा फायदा घेतात.
त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या आणि अशा स्कॅमपासून वाचा. तर थँक्यू, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.